रामराम मंडळी. त्या 15 गुंठ रानात शिरगाव काटा वांगी होती. पाण्यानं जो फडच गेला. आता ह्याला किती बी औषध पाणी करून काय उपयोग नाही, ह्याच्या मुळ्याच काम करणार बघा. म्हणून आता ह्यो जमिनीबरोबर तोडून काढायला लागलो. आता मिरगाचा पाऊस लागायच्या आधी वांगी तोडून काढून दुसऱ्या पिकाला रान तर तयार करून घेतो. म्हणून ही जमिनीबरोबर कोयत्यानं वांगी तोड लावली बघा. आणि ही वांगी अशी तोडल्याशिवाय बी रान वाळणार नाही हो. त्यात आवत कसं करायचं. सकाळी लवकर येऊन त्या दोन साऱ्या वांगी तोडल्या. मग आता या आवडापासूनच धरलंय. आता दुसऱ्या दोन साऱ्या तोडत काढलं बघा. सकाळी आता लवकर आल्यात रानात, म्हणलं जेवण तर घेऊन जावं. अव चहा आणलाय, जरा चहा घ्या. ठीक आहे तुला चहा. तुम्ही तोडा तोवर सकाळी तीन तोडलेलं मी जर ढिग ढिग तर करून घेतो की. हा कर कर. बसून काही लागी नाही. सकाळी 9 वाजल्यापासून किती तावाला आले बघितलास का. हा आणि आबाळ बघ लोंबाला आले. पावसाचं वातावरण काही बरोबर नाही. चला चला पावसाळ्या आधी आवड तर शिवतोया. ती सकाळी सरी अर्धी राहिली ती ही एवढी पहिला तोडून घेतो. चहा ढिग ढिग करून ठेवतो म्हणजे बाहेर न्यायला येते. या रानात जरा कुठल्या काही कोपऱ्याला ठेवायचं रचून जळणाला बी न्यायला येते. व वाळा म्हणजे जळण बी चांगले पेटते. मगाशीच मी म्हटलं होतं 9 वाजलं नाही तोवर किती तावाला आले. आज पावसाचा काय नियम नाही तोवर आता ठाम चालू झालं. आता पाईपापासून एक आवड झाला. आता जरा जेवायचं आणि दुसऱ्या आवडाला चालू करायचं, नाहीतर मग उद्या चालू करायचं. आता या पाठीत जेवण आहे सगळं तिथे जर छपरा तर घेऊन जातो. काय 10-11 वाजून दे ना तेवढंच दुखी करायला. माणसानं काय रानात कामं करायची का वैरण काढी करायची तेवढंच दुखी करायला. आता हा पाऊस पडायला आहे तोवर जरा घेऊन तर घेऊया. काल सांज करून जरा गावात गेलतो. भुयाकडं 1 किलो 1.5 किलो होईल एवढं शेंगाट मासे घेऊन आलतो बघा. मी त्याच रात्री कालवण केलतं. सकाळी पाठच उठून भाकरी केल्या आणि मग तीच कालवण घेऊन रानात आलोया. चुलीवर आता जरा कालवण गरम करतो आणि त्याचे जेवाय वाढतो की. मुंडक्यांचा शेपटांचा रसा केलता. या मोठ्या मोठ्या फुडीसनी बेसनचं पीठ लावून तळून घेतल्यात बघा. बघितलं का सगळं तासा 1.5 तासाचंच काम होतं. तोवर पावसानं घोळ घातला.
नदीच्या गोड्या पाण्यातला ताज्या माशाचं कालवण लई चांगलं लागते बघा. आणि त्यात ही पाऊस पडलेला आहे त्यानं चुलीवरची गरम भाकरी आणि गरम गरम रसा लई चांगलं लागतंय. असं बेसनचं पीठ लावून मासा तळा तर पण खायला चांगला लागते व. आणि माशाच्या कालवणाला सौदाले घालायचा नाही, जरा सौदा घालायचा म्हणजे कालवण लई चांगलं होतं. आता जेवण बी झालंय आणि त्यात पाऊस बी थांबलाय. आता राहिलेलं तेवढं तोडून घेतो.